आज आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी करणार आहोत। तर शेवग्याच्या शेंगांची भाजी करण्यासाठी आपण शेंगांच्या साली काढून घ्यायच्या। साली ठेवायच्या नाहीत, कारण त्या साली उग्र असतात। शेंगाही उग्र असतात, पण त्याच्या साली जास्त उग्र असतात। तर त्या साली काढून आपण शेंगा छान कापून घ्यायच्या आणि आतला बी काढून टाकायचा। बी याच्यासाठी काढून टाकायचं की ते गरम असतं जरा बी, आपल्या शरीरासाठी शरीरातली उष्णता वाढवण्याचं ते काम करतं। त्यासाठी बी काढून टाकायचं। आणि मी एक बटाटा त्याच्यामध्ये सोलून घेतले। त्यानंतर तेल गरम करून त्याच्यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या आणि एक मध्यम आकाराचा कांदा कापून त्याच्यामध्ये घालून घ्यायचं। कांदा थोडा सोनेरी रंगावर आल्यानंतर त्याच्यामध्ये एक टोमॅटो आपण स्मॅश करून घ्यायचं। पूर्ण स्मॅश नाही करायचं, कारण ते नंतर आपल्या भाजीमध्ये शिरणार आहे। अशा प्रकारे थोडं स्मॅश करून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक चमचाभर तिखट घातलं आहे। तुम्हाला कलर हवा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली तरी हरकत नाही। अर्धा चमचा हळद घातली आहे मी, आणि चिमूटभर हिंग घातलं आहे। चिमूटभर हिंग यासाठीच घातलं आहे, ते पचायलाही हलकं होतं आपल्याला जेवण, आणि शेंगा या उग्र आहेत तर ते उग्रपणा लागू नये त्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालून घेतलं। त्यानंतर या शेंगा, बटाटे आणि 5-6 काजू मी आपले सुके काजू घेतलेले आहेत, कारण ओले काजू अजून मार्केटमध्ये आलेले नाही आहेत। तर सुके काजू घेतलेले, ते सुके काजू मी अर्धा तास पाण्यामध्ये घालून घेतले होते, भिजवून ते त्याच्यामध्ये घालून घेतले आहेत। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। अशा प्रकारे आपण चांगलं परतवून घेऊन त्याच्यामध्ये मसाला चांगला परतवून घ्यायचा। त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आणि वरती झाकण ठेवून झाकणामध्ये पाणी ठेवायचं। झाकणामध्ये पाणी यासाठीच ठेवायचं की जे आपल्या पातेल्यामध्ये जी वस्तू असते ती लवकर शिजते आणि चांगली शिजते। त्यानंतर मंद आचेवर हे आपण चांगलं शिजवून घ्यायचं। शेंगा या आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या, आपले बोन चांगले होतात त्याच्यामुळे, कारण त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं। शेवग्याच्या शेंगांबरोबरच शेवग्याची भाजी मध्ये तर याच्यापेक्षा जास्त कॅल्शियमचं प्रमाण असतं। त्यामुळे आपण आठवड्यातून नाही तर महिन्यातून एकदा तरी या खाव्या। त्याच्यामुळे आपल्या शरीराला किंवा बोनला आपल्या कॅल्शियम मिळतं। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। त्यानंतर मी हे कच्चं खोबरं घेतलं आहे, भाजून नाही घेतलेलं आहे। तर कच्चं खोबरं त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून मी जाडसर वाटप करून घेतलं आहे त्याचं, आणि ते त्याच्यामध्ये घालून घेतलं आहे। आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपली रेसिपी खाण्यासाठी तयार। थँक्यू।